नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MHLOS CET 3 इयर्स 2024 या संदर्भात कॅप ॲडमिशन प्रोसेससाठी म्हणजे कॅप रजिस्ट्रेशनसाठी नवीन जी काही अपडेट आलेली आहे ते लेटेस्ट अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील। खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की कॅप राऊंड कधी चालू होणार आहे, त्यानंतर कॅप ॲडमिशनचे प्रोसेस कधीपासून चालू होणार आहेत, या सर्व गोष्टी या सर्व प्रश्न मला इंस्टाग्राम आणि यूट्यूब कम्युनिटी सेक्शनमध्ये खूप सारे मला क्वेश्चन येत होते, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि ऑलरेडी आपण नवीन अपडेट आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअर होतील। ठीक आहे, त्यानंतर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं की कॅप ॲडमिशन प्रोसेससाठी ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेली आहे। सो त्या संदर्भात ही जी व्हिडिओ आहे ही ऑलरेडी जर बघितला आपण तर 15,000 म्हणजे 15,000 विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ही व्हिडिओ बघितलेली आहे। त्यामध्ये ऑलरेडी डेट मी सांगितलेली आहे की कोणती डेट आहे जे फर्स्ट कॅप राऊंड जेव्हा चालू होणार आहे किंवा रजिस्ट्रेशन चालू होणार आहे त्याची ऑलरेडी डेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। याची व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन, तीसुद्धा तुम्ही बघा। ठीक आहे, आता जे नवीन जे काही अपडेट आहे ते कोणती अपडेट आहे, खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर या अपडेटबद्दल पण सांगा काय आहे ती, तर त्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत। ठीक आहे, CETचं आपण नवीन जे ब्राउचर जे आलं होतं त्याची आपण PDF डाउनलोड केलेली आहे आणि ही PDF तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देईन। पण सध्या मी तुम्हाला यामध्ये सर्व गोष्टी सांगणार आहे की हे कोणासाठी आहे। पहिली गोष्ट 7 जून 2024 मध्ये रिलीज झालेलं आहे नोटिफिकेशन, पण आपल्याला कालच्या डेटमध्ये म्हणजे 12 जूनला ही अपडेट आलेली आहे। आणि ही जी अपडेट आहे ही कॉलेजसाठी आहे, कॉलेजचे जे प्रोफेसर आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट आहे। ठीक आहे, आपल्या स्टुडंट्ससाठी नाही आहे, बट आपल्याला बघायचं आहे की या अपडेटमध्ये काय आहे आणि त्यानंतर मग आपण एक एक्झॅक्ट तुम्हाला डेट सांगणार आहे की कधीपर्यंत आपलं कॅपचं रजिस्ट्रेशन आहे ते चालू होणार आहेत। जसं की ही आपली प्रोसेस आहे, त्यानंतर इथे लिहिलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे मी, शैक्षणिक वर्ष जे आपले चालू आहे 2024 आणि 25साठी जे काही अभ्यासक्रम आहे विद्यापीठांचे अधिष्ठान सर्व महाविद्यालयाचे संबंधित प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपल जे आहेत त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलसाठी ही नोटीस आहे। ठीक आहे, त्यानंतर मेन जी गोष्ट जर बघितली जे हायलाईट मी ऑलरेडी केलेले आहे की सदर प्रवेश परीक्षेचे निकाल घोषित ऑलरेडी केलेला आहे। जून 2024 मध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार आहे, म्हणजे ही जून जो आपला मंथ आता चालू आहे त्याची ऑलरेडी डेट मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की कोणती डेट आहे ती। त्या डेट जर आपण बघितले तर जूनमध्ये आपले कॅपचे रजिस्ट्रेशन हे चालू होणार आहेत। सो मेन इम्पॉर्टंट यामध्ये हेच आहे की आपलं जे कॅप रजिस्ट्रेशन आहे हे जूनमध्ये चालू होणार आहे आणि ॲडमिशनला जे काही प्रोसेस असेल, कॅप राऊंडची जी काही प्रोसेस असेल तुम्हाला ते कशा पद्धतीने फॉलो करायचं आहे ते तुम्हाला या चॅनल थ्रू तुम्हाला माहिती पडणारच आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला देणारच आहे मी। त्यासाठी नवीन जर तुम्ही असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा जेणेकरून नवीन जे अपडेट असतात ते आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असतात। त्यानंतर जर बघितलं लास्टमध्ये जर बघितलं ही जी प्रोसेस आहे 21 जूनपर्यंत ही दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांची जी प्रोसेस चालू असणार आहे। ठीक आहे, ही प्रोसेस काय आहे तर जे काही कॅपचे तुमचे ॲडमिशन होत असतात त्यामध्ये काही चुका जर असतात, कॅप राऊंडमध्ये कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचे असतं, रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे असतात, जे आपण रजिस्ट्रेशन करतो कशा पद्धतीने त्यांनी बघितलं पाहिजे, यासाठी जे काही टेक्निकल जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी त्यांना तिकडे ट्रेनिंग दिली जात असते प्रोफेसर या लोकांना। ठीक आहे, सो आपल्यासाठी ही नोटीस नाही आहे, बट खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता त्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे। आणि ॲप्रॉक्सिमेटली या जून एंडिंगपर्यंत आपलं कॅप राऊंडची जी रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे ती चालू होणार आहे। ठीक आहे, एवढंच या व्हिडिओमध्ये। खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर नवीन जी अपडेट आलेली आहे ती तुम्ही द्या, त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो चॅनल आहे तुमचा चॅनल आहे सो नक्की याला पुढे पाठवण्याचा पण नक्की प्रयत्न करा। ठीक आहे,